नमस्कार. आजच्या छान अशा व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. आजची सुरुवात चहापासून झालेली आहे. शक्यतो आम्ही आमच्या घरात चहा बनवत नाही, कारण चहा कोणाला आवडत नाही. तशी तलब आली तर तेवढी साहेबांना लागतो चहा, त्याच्यामुळे आज मी चहा बनवत आहे. लगेच मी आता जेवण बनवायला घेत आहे. बाजूच्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. इकडे आपला चहा उकळलेला आहे. त्यामध्ये थोडं दूध घालून थोडा वेळ शिजवल्यानंतर चहा आपला तयार होईल. कढईमध्ये आता आपण गवारीची भाजी बनवायची आहे. भाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे. पहिला आपण त्या कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग पावडर, कांदा घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा थोडा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये गवारी घालायची आहे आणि हळद पावडर घालायची आहे. ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण गवारी घालायची आहे. गवारी पण आपण बारीक गॅसवर छान अशी भाजून घ्यायची. गवारी भाजल्यामुळे चवीला अगदी छान लागते. प्रत्येक ठिकाणी भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी गवारी भाजतात, काही ठिकाणी भाजत नाहीत. आमच्या इकडे तर भाजतात, कारण ती चवीला छान लागते. गवारी भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चटणी, मीठ, हळद, शेंगदाण्याचं कूट आणि घरी बनवलेला थोडा गरम मसाला हे घातलेला आहे मी त्या गवारीमध्ये आणि व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे. त्यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे चव छान लागते. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते थोडा वेळ बारीक गॅसवर शिजवत ठेवायचं. त्यानंतर मी लगेच कुकर लावायला घेतला. प्लेन पांढरा भात आणि डाळ लावत आहे. टोमॅटो नसल्यामुळे प्लेन डाळच कुकरला लावत आहे. काल सकाळी मी मटकी भिजत घातली होती. त्या मटकीला किती छान मोड आलेले आहेत पहा. त्यानंतर मी चपातीसाठी कणिक मळणार आहे. चपातीसाठी लागणारं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे व पाणी घालून मळत आहे. मळून झाल्यानंतर थोडं तेल लावून परत आणि मी त्याला मर्दून घेत आहे. छान असं मळल्यामुळे चपाती छान होतात. इकडे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर डाळ ही शिजलेली आहे. डाळीचं आपण वरण बनवूया. त्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल, जिरं, मोहरी, हिंग पावडर घातलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलेलं घातलं. त्यानंतर मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मग त्यामध्ये हळद घातलेली आणि आपली शिजलेली डाळ घालायची आहे. अशा प्रकारे छान असं वरण आपलं बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर मी लगेच चपाती बनवायला घेतलेली आहे. आज बनवलेल्या जेवणाची थाळी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.